मस्त अशी आपली टोमॅटोची आमटी तयार झालेली आहे। घरात काही भाजीला नसेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून बघा, खूप छान लागते। तुम्ही हे भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा अशी सुद्धा प्यायला गरम गरम खूप छान लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची आमटी। तर त्यासाठी इथं मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत। असे लाल कलरचे आहेत टोमॅटो। आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी। आता यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत आपल्याला। त्यानंतर 2 चमचे फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत मी, ते घालायचे आहेत। इथं मी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे, तो घालायचा आपल्याला। आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, न पाणी घालता। अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता बारीक झालेलं आहे। यामध्ये मी पाणी घातलेलं नाही, न पाणी घालताच मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। मी इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा मोहरी। मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे, त्यामध्ये घालायचे पाव चमचा जिरे। त्यानंतर घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग। इथं एक मीडियम साईजचा मी बारीक कापून घेतलेला कांदा आहे, तो घालायचा आपल्याला। त्याबरोबरच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट आपल्याला हे कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता। व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट। कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, तर यामध्ये थोडीशी आपल्याला फोडणीला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे कांद्यामध्ये। आपल्याला कांदा जास्त लाल नाही करायचा। आता यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो, खोबरं आणि डाळीचं वाटण करून घेतलेलं, ते घालायचं आपल्याला। आता हे सुद्धा आपल्याला वाटण व्यवस्थित 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। हलक्या कांद्या आणि अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये व्यवस्थित टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। वाटण मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले। पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट। आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। सुके मसाले घातल्यानंतर सुद्धा यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। आता व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे सुके मसाले घातल्यानंतर। तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला। आता आपला मसाला सुद्धा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। असा मस्त मसाला परतून झालेला आहे। असा खमंग वास सुटलेला आहे मसाल्याचा। तर यामध्ये घालायचं आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे।
आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. आता व्यवस्थित आपल्याला ही आमटी चांगली शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला ही आमटी चांगली शिजवून घ्यायची आहे. अशी मस्त आपल्या आमटीला उकळी आलेली आहे. यामध्ये थोडासा गूळ आणि चिंच जर टाकली तर आणखीन टेस्टी लागते आमटी, पण मी घातलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्या चॅनलवर अजून तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. अशी मस्त उकळलेली आहे आमटी. आणखीन आपल्याला 2 ते 3 मिनिट ही आमटी शिजवून घ्यायची आहे. शिजल्यानंतर जेवढी शिजवसाल तेवढी ही आमटी टेस्टी लागते. 3 ते 4 मिनिट मी ही आमटी उकळून घेतलेली आहे. असा मस्त कलर आलेला आहे. अशी मस्त झालेली आहे आमटी. तर यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे.